दिसतंय सर्वांना? चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुभाष बांबेरे आपल्या YouTube चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर बघा, आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला एक आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासाठी. बघा, गव्हर्नमेंट, ठीक आहे ना, केंद्र सरकार काय करतं बघा, अनेक प्रकारच्या व्हॅकन्सी काढत असतं आणि आपण त्या व्हॅकन्सी आपल्याला काही मुलांना माहीत पण होत नाही ती. मग तसेच अनेक व्हॅकन्सी निघत असताना अशीच एक प्रकारची आपल्याला बघा NTPC RRB NTPC रेल्वेमधले रेल्वे रिक्रुटमेंटने 11,558 पदांची जागा काढलेल्या आहेत. या जागांबद्दल तुम्हाला पूर्ण आपल्या मराठीमध्ये सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2024 ची व्हॅकन्सी निघालेली आहे. तर याच्यामध्ये जागा बघा कशा ती 11,558 एकूण जागा आहे ती. मग या जागा निघाल्या आहेत याच्यामध्ये बघा, मग तुम्हाला शिक्षणाच्या अट काय आहे? तर शिक्षणाच्या अट आहे बघा, 12वी पास वरती 3,445 जागा आहेत. पदवीधर ग्रॅज्युएशन वरती 8,113 जागा आहेत. आणि या जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा तुम्हाला दिलेला आहे. सुरुवात झालेली आहे 12वी पास वरची जे पद आहे त्यांची सुरुवात आहे 21/9/2024 आणि शेवट आहे 20/10/2024. तसंच पदवीधर वरती ग्रॅज्युएशन वरती आहे तर 14/9/2024 ते लास्ट डेट आहे 13/10/2024. म्हणजे बघा, लास्ट डेटच्या रात्री 11:59 तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येतील. त्याच्यानंतर बघा, हे जे 12वी बेस वरती आणि ग्रॅज्युएशन बेस वरती जे पद आहे ती, या पदांसाठी वयाची अट काय आहे बघा, 12वी बेस वरती आहे त्यांना आहे 18 ते 33 वर्ष, पदवीधर वरती आहे त्यांना 18 ते 36 वर्ष. आणि याच्यामध्ये मग बघा तुम्हाला जे कॅटेगरी मध्ये मुलं आहेत SC ST कॅटेगरी यांना प्लस 5 वर्षाची सूट असते. ओबीसी कॅटेगरी वाल्यांना 3 वर्षाची सूट असते. ओपन कॅटेगरी वाले जे आहेत त्यांना तुम्हाला 18 ते 36 आणि 18 ते 33 पर्यंत आहे ती. मग याच्यामध्ये कोणते कोणते पदे आहेत बघा, बघून घ्या. मग बघा, तुम्हाला 12वी बेस वरती आहे ती कमर्शियल कम तिकीट लिपिक, याच्या जागा आहे ती 2022. लेखालिपिक सह टंकलेखक 361 जागा, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक 990 जागा, ट्रेन लिपिक TC 72 जागा. त्याच्यानंतर बघा, पदवीधर वरती चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक 1,736 जागा. त्याच्यानंतर ठेशन मास्तर 994 जागा. पुढे आहे बघा, गुड ट्रेन मॅनेजर 3,144 जागा, कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक 1,507 जागा. पुढे वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक 732 जागा. म्हणजे बघा, अशा अनेक प्रकारचे पद आहेत तुम्हाला. या पदांच्या जागा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. मग हे पद भरल्यानंतर ना तुम्हाला पद भरायचे असेल तर या पदांसाठी तुम्हाला फी किती, शासनाने गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने फी किती आकारली आहे, या फी बद्दल तुम्हाला माहिती देतो. बघा, फी बद्दल बघूया आपण. फी बघा, ओबीसी कॅटेगरी आणि सामान्य म्हणजे ओपन आणि ओबीसी वाल्यांना 500 रुपये आणि SC ST महिला, माजी सैनिक, ST ST माजी सैनिक, तृतीय पंथ, अल्पसंख्याक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल या सर्वांसाठी फी आहे 250 रुपये.
ठीक आहे. फी आहे 250 रुपये. बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्वसामान्य आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 500 रुपये, SC ST महिला, माजी सैनिक, तृतीयपंथ, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांना 250 रुपये आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एक्झामला पहिला टप्पा सीबीटी एक्झामला पहिल्या टप्प्याला उपस्थित राहिल्यास, ठीक आहे ना, ज्यावेळी तुम्ही एक्झाम पहिला पेपर होता, याचं रेल्वेचे दोन पेपर आहेत, प्रिलिमचा एक पेपर आणि सेकंडचा सेकंड भाग. तर बघा पहिल्या पेपरला ज्यावेळेस तुम्ही हजर राहणार त्यावेळेस उपस्थित राहिल्यावर ओपन आणि ओबीसी कॅटेगरीना तुम्हाला पुन्हा 400 रुपये पुन्हा रिटर्न भेटणार. किती भेटणार? 400 रुपये पुन्हा रिटर्न भेटणार. आणि SC ST महिला, माजी सैनिक या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे 250 रुपये पुन्हा भेटणार. 250 रुपये पुन्हा तुम्हाला रिटर्न भेटणार. मग यासाठी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे ना त्यावेळेस तुम्ही काय करायचं, स्वतःचा अकाउंट नंबर टाकायचा. कारण का अकाउंट नंबरवरती आपल्याला पुन्हा रिफंड हे काय होतात, पुन्हा पैसे आपल्याला रिटर्न येतात. ठीक आहे. म्हणजे मग बघा ओपन वाल्याला किती 500 400 गेले, मग तुमच्यामध्ये 100 रुपये तुमची एक्झाम फी जाते. आणि हे बाकीच्या कॅटेगरी वाल्यांचं काहीच नाही, पुन्हा जसे तसे तुमचे 250 रुपये रिटर्न होतात. पण कधी, ज्यावेळी तुम्ही तुमचा पहिला पेपर आहे, पहिल्या पेपरला तुम्ही हजर असेल तेव्हा, ठीक आहे ना, पहिल्या पेपरला तुम्ही हजर असेल तेव्हा तुम्हाला पुन्हा हे रिटर्न भेटले जाते. ठीक आहे. तर बघा पुढे बघूया आपण याची निवड प्रक्रिया काय आहे. याची निवड प्रक्रिया बघूया आपण. निवड प्रक्रिया बघा. निवड प्रक्रिया बघा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेस फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर ना तुम्हाला एक्झामची तारीख दिली जाईल. मग एक्झामची तारीख दिल्याच्या नंतर बघा तुमचा पहिला पेपर आहे कॅम्प्युटरवर आधारित पेपर सीबीटी एक्झाम. म्हणजे पहिला टप्पा, ठीक आहे. या पहिला टप्पा सर्व पदांसाठी बघा, सर्व पदांसाठी एकच एक्झाम असणार. सर्व पदांसाठी एकच एक्झाम. ठीक आहे. बघा निवड प्रक्रिया तुम्हाला कॅम्प्युटरवर आधारित सीबीटी पहिला टप्पा सर्व पदांसाठी एकच एक्झाम. TCS मार्फत तुमचा एक्झाम पेपर होणार, ऑनलाईन पेपर. मग या पेपरसाठी तुम्हाला एकच पेपर राहणार. जे मगाशी आपण तुम्हाला 12वी बेस वरती, ग्रॅज्युएशन बेस वरती जे पेपर जे पद दिले त्या पदांसाठी सर्वांसाठी काय तुम्हाला एक पेपर असणार. त्याच्यानंतर ना कॅम्प्युटर आधारित तुमचा दुसरा पेपर राहणार. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा. मग दुसरा टप्पा कसा असणार बघा, जे काही तुमचे पद आहेत त्या प्रत्येक पदासाठी तुम्हाला दुसरा टप्पा राहणार आहे. आणि जो विद्यार्थी पहिला दुसरा टप्पा पास होऊन जाईल त्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी प्रक्रिया आहे टायपिंग कौशल्य. टायपिंग कौशल्य चाचणी टेस्ट. चाचणी टेस्ट बघा. टायपिंग टेस्ट राहणार आहे. बघा जुने विद्यार्थी बघा, जे अगोदरचे विद्यार्थी होते ते विद्यार्थ्यांची टायपिंग मशीन वरती तुमची टायपिंग झालेली होती. आताच्या विद्यार्थ्यांची कॅम्प्युटर वरती टायपिंग झालेली आहे. बघा सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमची टायपिंग टेस्ट कशावरती, कॅम्प्युटर वरती होणार. ठीक आहे ना, कॅम्प्युटर वरती तुमची टायपिंग होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी टायपिंग टेस्ट पास होणार त्यांच्यानंतर तुमचं काय कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर तुमचं मेडिकल, वैद्यकीय चाचणी.
वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. ठीक आहे. मग आता बघा, सर्वांनी लक्ष द्या. तुमची निवड प्रक्रिया बघा कशी. कॅम्प्युटर आधारित सीबीटी म्हणजे पहिला टप्पा जो राहणार तो सर्व पदांसाठी एकच एक्झाम राहणार. दुसरा टप्पा राहणार तो प्रत्येक पदासाठी वेगळा पेपर असणार. त्याच्यानंतर तुमची टायपिंग कौशल्य राहणार टेस्ट कॅम्प्युटरवरती. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर वैद्यकीय चाचणी. ठीक आहे. मग बघा, जे काय तुमच्या 12वी बेस वरती जे पद होते, म्हणजे पहिल्या टप्प्याला सर्व पदांसाठी एकच एक्झाम आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पेपर राहणार आहे. मग या पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, ठीक आहे ना. मग तो अभ्यासक्रम बघूया आपण. बघा, अभ्यासक्रम काय असणार आहे. मग याच्यासाठी बघा, तुम्हाला एक्झाम फर्स्ट पेपर, ठीक आहे ना, एक्झामचा पहिला पेपर तुमचा. मग पहिल्या पेपरला बघा तुम्हाला काय काय आहे. पहिल्या पेपरला आहे तुम्हाला गणित विषय. याच्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे ती 30. या 30 प्रश्नांसाठी तुम्हाला मार्क्स आहेत 30. त्याच्यानंतर तुमचा आहे बुद्धिमत्ता व तर्कशक्ती. बुद्धिमत्ता व तर्कशक्ती यांना आहे ती 30 प्रश्न आणि 30 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान याला आहे ती तुमचे 40 प्रश्न, 40 मार्क. टोटल झाले 100 प्रश्न आणि 100 मार्क. याच्यासाठी तुम्हाला कालावधी आहे तुम्हाला 90 मिनिटे. याच्यासाठी तुम्हाला कालावधी आहे किती, 90 मिनिटे. बघा, लक्ष द्या, 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. गणित, बुद्धिमत्ता व तर्कशक्ती आणि सामान्य ज्ञान 3च विषय येते तुम्हाला. या 3 विषयांमध्ये तुम्हाला 100 मार्कांचा पेपर द्यायचा आहे 90 मिनिटांमध्ये. ठीक आहे. मग हा झाला एक्झाम फर्स्टला. ठीक आहे. मग सेकंड पेपरला अभ्यासक्रम काय आहे बघा. सेकंड पेपर मध्ये तुम्हाला या सेकंड पेपरला प्रश्नांचे काठिण्य पातळी थोडे बदललेले आहे. ठीक आहे. सेकंड पेपरला बघून घ्या. मग सेकंड पेपरला तुम्हाला आहे तिथे 35 प्रश्न गणितामध्ये. 3च आहेत, गणित, बुद्धिमत्ता व तर्कशक्ती आणि सामान्य ज्ञान. मार्क्स आहे ती 35. बुद्धिमत्ता व तर्कशक्ती याला आहे ती 35 प्रश्न, 35 मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान मध्ये 50 प्रश्न, 50 मार्क. ठीक आहे. मग तुमचे टोटल झाले 120 प्रश्न, 120 मार्क. आणि टायमिंग तोच आहे, किती, 90 मिनिट. टायमिंग आहे 90 मिनिट. मग बघा, तुम्हाला फर्स्ट पेपरला इथं 30 प्रश्न होते, इथं 30 मार्क होते. इथं 30 प्रश्न होते, इथं 30 मार्क होते. इथं 40 प्रश्न होते, इथं 40 मार्क होते. आता इथं फक्त काय झालंय, 35 प्रश्न 35 मार्क, इथं 35 प्रश्न 35 मार्क, 50 प्रश्न 50 मार्क. 120 मार्काचा पेपर, 120 प्रश्न आणि 120 मार्काचा तुम्हाला सेकंड पेपर असणार. पण कालावधी किती आहे तुम्हाला, 90 मिनिट. कालावधी किती आहे, 90 मिनिट. ठीक आहे. अभ्यासक्रम काठिण्य पातळी फक्त थोडं बदललेलं असेल. ठीक आहे ना. बघा, इथं मग काय आहे, तुम्हाला जगाचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जग, भारत, महाराष्ट्र, केंद्र सरकारचे जे पेपर आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला थोडं वेगळं बघायला भेटेल आणि आपल्या राज्य सरकारचं पेपर मध्ये थोडं तुम्हाला वेगळं बघायला भेटेल. पण अभ्यासक्रम तर तोच राहणार आहे. ठीक आहे. फक्त तिकडे जगाचं विचारलं जाईल, जग, भारत आणि महाराष्ट्र. मग यासाठी बघा, तुम्हाला याच्यामध्ये अजून एक महत्वाचं राहिलं काय, तुमचे डॉक्युमेंट्स. मग तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील बघा. तुम्हाला पहिला आहे शाळा सोडल्याचा दाखला. मग हा तुम्हाला लागतो झेरॉक्स. त्याच्यानंतर तुमचं आहे 10वी 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचा आहे जातीचा दाखला,
जातीचा दाखला, त्याच्यानंतर जात पडताळणी, त्याच्यानंतर डोमासाईल, त्याच्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर तुमचं आहे MSCIT, त्याच्यानंतर तुमचं टायपिंगचे सर्टिफिकेट, तुमचं 30 किंवा 40 जे मराठी किंवा इंग्रजीमध्ये झाले असेल ते तुमचं ते, ठीक आहे. एवढे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला भरतीसाठी तुम्हाला ज्यावेळी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यावेळेस, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय अडचण असेल तर बिंदास कॉल करा आणि तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाकायचे. केंद्राच्या जागेनंतर आपण म्हणतो व्हॅकन्सी निघत नाही, पण व्हॅकन्सी केंद्र सरकार भरपूर काढत असतं. आपण भरतीचं बघतच नाही. भरपूर अशा व्हॅकन्सी निघत असतात. प्रत्येक पदाला भरून देत जा फॉर्म. जिथे तुमचं सिलेक्शन होईल कुठे पण सिलेक्शन करून घ्या, पण आपल्याला गव्हर्नमेंट जॉब हा भेटलाच पाहिजे, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.